नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते, परंतु मुंबईमध्ये तक्रार करण्यासाठी आलेल्या तक्रारदार महिलेवर एका पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्याने गणवेशावरील नेम प्लेट फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली. पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे. स्टेटमेंट्स आए वो इंसिडेंट के बाद यहाँ के नहीं, हाँ वीडियो डिलीट कर दो. प्लस बहुत सारे कांस्टेबल्स आके समझा रहे कि मैम का मैरिज लाइफ में भी शायद डिस्टर्ब है, जिसके वजह से वो ऐसा उनका स्ट्रेस निकला है. तो ये सब चीज, अगर आपको पर्सनल प्रॉब्लम है, प्लीज स्टे एट होम, डोंट कम हियर. आप फालतू के पैसे मत लो, जो काम आप कर ही नहीं रहे. राज्यातील आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर असते आणि ती राखण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावणं अपेक्षित असतं. हेच पोलीस कर्मचारी आजूबाजूला असतील तर सर्वसामान्यांना आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते. मुंबईतील एका घटनेमुळे पोलीस जनतेचे मित्र आहेत की शत्रू असा प्रश्नच आता निर्माण झालाय. याचं कारण पोलीस ठाण्यात एका महिला अधिकाऱ्याने सर्वसामान्यांना शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका महिलेनं फसवणुकीची तक्रार दाखल करण्यासाठी दक्षिण मुंबईतील व्हीपी रोड पोलीस स्टेशन गाठलं, तेव्हा तेथे वाद सुरू झाला. कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी तिची तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला. मॅडम, मागील 1 तासांपासून आम्ही थांबलोय, अजूनही त्रस्त आहोत. त्यावर महिला अधिकारी तुम्ही हळू बोला असं सांगतात. या दरम्यान त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू होतो आणि यावेळी महिला अधिकारी बाहेर काढ नाहीतर हिला मारेन अशी धमकी देतात. तसंच हरामी साल्या अशी शिवीही देतात. या दरम्यान इतर पोलीस कर्मचाऱ्यांना महिला अधिकारी मर्यादा ओलांडत असल्याची जाणीव होत असल्यानं महिला अधिकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण महिला अधिकारी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. या तक्रारदार महिलेसोबत असलेल्या एका तरुणानं पोलिसांचा जबाब त्याच्या फोनवर रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. या कृत्यामुळे पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे संतापल्या आणि त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या पोलीस गणवेशाला असलेली नेम प्लेट काढली आणि तक्रारदारावर फेकली. सुदैवानं ही नेम प्लेट महिलेला लागली नाही. फेकलेल्या नेम प्लेटमुळे थोडक्यात या महिलेचा डोळा बचावला, अन्यथा डोळ्याला गंभीर दुखापत झाली असती असा दावा या तक्रारदार महिलेनं केलाय. तक्रार करण्यासाठी आलेल्या तक्रारदारांवर महिला पोलीस उपनिरीक्षकांनी रागाच्या भरात स्वतःच्या पोलीस गणवेशावरील नावाची प्लेट फेकून मारल्यानं या पोलीस अधिकारी महिलेवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जाते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आदि शक्ति तू जयोस्तुते, आदि शक्ति तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ति तू जयोस्तुते. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.